हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, रोजच्या जीवनामध्ये आपण अनेक प्रकारचे प्रश्न हे विचारत असतो, म्हणजेच वर्तमान काळातील प्रश्न हे विचारत असतो. आणि हे प्रश्नसुद्धा हो किंवा नाही स्वरूपाचे असतात, म्हणजेच ज्याचे उत्तर हो किंवा नाही असेच देता येईल अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो. तर अशाच प्रकारच्या प्रश्नांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे, म्हणजेच हे प्रश्न इंग्रजीतून कसे विचारायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. चला तर मग आता बघूया आपण हे प्रश्न. तर इथे बघा, मी पहिला प्रश्न लिहिलेला आहे की तुला माझे घर माहीत आहे का, आणि नंतर लगेच लिहिलं आहे तुला माझे घर माहीत नाही का. तर असे दोन प्रकारचे प्रश्न मी लिहिलेले आहेत. आता या प्रश्नांचे उत्तर कसे येणार आहे, हो किंवा नाही स्वरूप. हो किंवा नाही म्हणजेच हे हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे माहीत आहे का, म्हणजेच होकारार्थी प्रश्न, आणि माहीत नाही का म्हणजेच हा झाला नकारार्थी प्रश्न. तर आता अशा प्रकारच्या प्रश्नांचे इंग्रजी ट्रान्सलेशन कसे करायचे ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी आता याची रचना कशी येईल मग इंग्रजीमध्ये त्याआधी आपण बघूया. तर इथे बघा, सर्वात आधी वर्तमान काळामध्ये जर अशा हो नाही स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारायचे असतील तर सर्वात आधी सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू किंवा डज हे वापरले जाते वर्तमान काळामध्ये, साध्या वर्तमान काळामध्ये. त्यानंतर घेतला जातो सब्जेक्ट, त्यालाच आपण कर्ता म्हणतो मराठीत, कर्ता. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप, त्याला V1 फॉर्म म्हणतो. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असला वाक्यात तर ऑब्जेक्ट घ्यायचा, नाही तर राहिलेला वाक्यातील भाग घ्यायचा, आणि शेवटी प्रश्नचिन्ह असते. त्यानंतर हे झालं होकारार्थी प्रश्न जर असला तर त्याची रचना. त्यानंतर जर नकारार्थी प्रश्न असला, जसं मी दोन प्रश्न घेतलेले आहेत, एक होकारार्थी आणि एक नकारार्थी. तर नकारार्थी असला तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, नकार असल्यामुळे डू नंतर आपल्याला नॉट घ्यायचं आहे, म्हणजे डू नॉट किंवा डज नॉट. आणि नंतर कर्ता घ्यायचा आहे. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप, नंतर राहिलेला वाक्य ऑब्जेक्ट असला तर ऑब्जेक्ट, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. म्हणजेच स्ट्रक्चर सेम असणार आहे, फक्त आपल्याला नकारार्थी असलं तर डू नॉट वापरायचं आहे किंवा डज नॉट वापरायचं आहे. तर आता इथे बघा, मी पहिला प्रश्न वाचणार आहे, तुला माझे घर माहीत आहे का. बघा आता, माहीत आहे का म्हणजे हा होकारार्थी प्रश्न आहे, आणि माहीत आहे का म्हणजे याचे उत्तर कसं येणार आहे, हो नाही असं येईल ना, म्हणजे हा हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे. मग आता बघा, सर्वात आधी काय करायचं आपल्याला, डू किंवा डज वापरायचं आहे. पण ते कसं वापरायचं तर कर्ता बघून. मग या वाक्यातील कर्ता कोणता आहे, तुला. तुलासाठी आपण इंग्रजीमधून यू वापरतो. मग यूसाठी आपण डू वापरतो का डज, तर यूसाठी आपण वापरतो डू. म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण डूने करणार आहोत. हे बघा, डू. त्यानंतर काय घ्यायचं असते, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घ्यायचा असतो डू नंतर. कर्ता कोणता आहे, तुला, म्हणजेच इथे आपण कर्ता तुलासाठी यू वापरतो, डू यू. त्यानंतर कर्त्यानंतर आपल्याला क्रियापद घ्यायचं असते. क्रियापद म्हणजे माहिती आहे म्हणजेच माहीत असणे. त्यासाठी त्याचा आपण पहिलाच फॉर्म घेणार आहोत. त्यासाठी आपण इंग्रजीत नो हा शब्द वापरतो, डू यू नो. नंतर काय तर राहिलेला जो भाग असेल वाक्याचा किंवा ऑब्जेक्ट जर असलं तर ऑब्जेक्ट घ्यायचं. आता मग इथे माझे घर हे ऑब्जेक्ट आहे, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, माझे घरसाठी आपण वापरतो माय हाऊस इंग्रजीतून. डू यू नो माय हाऊस म्हणजे तुला माझे घर माहीत आहे का असा त्याचा अर्थ होतो. एखाद्याला आपण विचारतो की तू येणार आहे माझ्याकडे, पण तुला माझे घर माहिती आहे का कुठे आहे ते, तर तेच तुम्ही इंग्रजीतून मग डू यू नो माय हाऊस असं विचारू शकता. त्यानंतर एखाद्याला घर माहिती असते पण तो विसरून जातो, मग काय म्हणतो की नाही मला आठवत नाही. मग आपण त्याला म्हणतो की तू आलेला आहे, तुला माझे घर माहीत नाही का, असं आपण त्याला सहज विचारतो. मग आता म्हणजे हा निगेटिव्ह नकारार्थी प्रश्न आहे. तर हा प्रश्न कसा विचारणार, मी काय सांगितलं आहे की फक्त आपल्याला डू नंतर नॉट वापरायचं आहे, म्हणजे डू नॉट. पण आपण इथे डू नॉट न म्हणता आपण त्याचं संक्षिप्त रूप घेणार आहोत, डोंट घेणार आहोत. डू नॉट ऐवजी आपण संक्षिप्त रूप घेतलं त्याचं डोंट. नंतर जे स्ट्रक्चर आहे ते सेम येणार आहे, डोंट यू, सब्जेक्ट घ्यायचा. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापद आहे माहीत असणे, त्यासाठी आपण नो हा शब्द इंग्रजीत वापरत असतो, डोंट यू नो. त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं असते म्हणजेच माझे घर.
त्यासाठी आपण माय हाऊस असं हे येणार आहे. डोंट यू नो माय हाऊस म्हणजे तुला माझे घर माहीत नाही का? अशा प्रकारे आपण नकारार्थी प्रश्न हा बनवू शकतो. आता हा नकारार्थी प्रश्नसुद्धा तुम्ही 2 प्रकारे बनवू शकता. आता इथे आपण लगेच डू नॉट घेतलं. डू नॉट इथे न घेता आपण काय घेऊ शकतो? डू यू नॉट नो माय हाऊस असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे डू घ्यायचं, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा करता आणि त्याच्यानंतर नॉट पण तुम्ही घेऊ शकता. डू यू नॉट नो माय हाऊस अशा प्रकारे सुद्धा तुम्ही नकारार्थी प्रश्न हा तयार करू शकता. अगदी सोपा आहे. आता बघा नेक्स्ट, मी हे जास्तीत जास्त अशा प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत प्रॅक्टिससाठी. म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला लगेचच हे प्रश्न इंग्रजीमध्ये बनवता येतील. रोज जर आपण प्रश्न विचारत असलो, एखाद्या वेळेस प्रश्न विचारत असलो तर ते लगेच तुम्हाला मग इंग्रजीमध्ये तयार करता येतील जर जास्त प्रॅक्टिस केली तर. तर इथे बघा, तिला दूध आवडते का? हा प्रश्नसुद्धा आपण विचारतो की तिला दूध आवडते का? ती दूध घेते का? मग पिते का? तिला दूध आवडते का? तर आता इथे बघा, डू वापरायचा का डज? सब्जेक्ट कोणता आहे? तिला. तिलासाठी शी वापरतो आपण इंग्रजीतून. मग शी नंतर सीसाठी आपण सहाय्यकारी क्रियापद डज वापरतो. म्हणून या प्रश्नाची सुरुवात डजने आपण करणार आहोत. डजने करावी लागेल कारण करता आहे शी, तिला. मग डज घेतल्यानंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा असतो. सब्जेक्ट आहे तिला. तिलासाठी आपण शी वापरतो सब्जेक्ट. त्यानंतर क्रियापद. क्रियापद कोणता आहे? आवडते. आवडण्यासाठी आपण लाईक हा शब्द वापरतो. मग तो त्याचा V1 फॉर्ममध्ये म्हणजेच मूळच्या रूपातच घ्यायचा आहे. म्हणजेच लाईक, डज सी लाईक. तिला आवडते का? मग काय राहिलं? ऑब्जेक्ट किंवा राहिलेला भाग असेल, पण इथे ऑब्जेक्ट आहे दूध. म्हणून आपण इथे दुधासाठी वापरतो मिल्क. डज सी लाईक मिल्क म्हणजे तिला दूध आवडते का? असं जर विचारायचं असलं तर इंग्रजीतून असं विचारायचं, डज सी लाईक मिल्क अशा प्रकारे. त्यानंतर लगेच एखादं लहान मूल दूध पीत नसलं, आपण काय म्हणतो? तिला दूध आवडत नाही का? असं पण विचारतो. आवडत नाही का म्हणजेच काय? नकारार्थी झालं आहे. मग आता हे कसं करणार? आता फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे? डज नंतर नॉट लावायचं आहे. मग आपण डज नॉट न घेता आपण इथे संक्षिप्त रूप काय घेणार आहोत? डझंट. डझंट. त्यानंतर बाकीचं जे स्ट्रक्चर असतं ते सेम येणार आहे. डझंट. त्यानंतर कर्ता आहे, तिलासाठी आपण शी घेतो. त्यानंतर क्रियापद आहे आवडणे, त्यासाठी आपण लाईक घेतलेलं आहे. डझंट सी लाईक. नंतर दुधासाठी आपण मिल्क हा शब्द वापरलेला आहे. एवढं सोपं आहे. डझंट सी लाईक मिल्क, तिला दूध आवडत नाही का? अशा प्रकारे. बघा आता नेक्स्ट काय, तू सकाळी लवकर उठतो का? किंवा तू सकाळी लवकर उठते का? उठतो का किंवा उठते का असं तुम्ही विचारत असता कोणाला तरी किंवा विचारतो आपण. मग आता हा प्रश्न कसा बनणार? आता सब्जेक्ट करता आहे तू. तूसाठी आपण काय वापरतो? यू. मग यूसाठी आपण डू वापरतो का डज? तर डू वापरतो. म्हणून या प्रश्नाची सुरुवात डू या सहाय्यकारी क्रियापदाने होणार आहे. म्हणजेच डू वापरायचं का डज हे कर्त्यानुसार ठरत असते. म्हणून आधी कर्ता बघून घ्यायचा की कोणता आहे. कर्ता तू आहे. तूसाठी इंग्रजीत यू वापरतो, म्हणून यूसाठी आपण डू वापरतो, म्हणून इथे डू घेतलं. मग आता कर्ता घ्यायचा. कर्ता आहे तू, त्याचं इंग्रजीमध्ये आपण घेतो यू. डू यू. आता उठणे, त्यासाठी आपण काय वापरतो शब्द? वेकअप. म्हणजेच हे झालं क्रियापद. डू यू वेकअप. आता काय राहिलं? सकाळी आणि लवकर हे शब्द राहिलेले आहेत. इथे ऑब्जेक्ट वगैरे नाही आहे. सकाळी आणि लवकर. डू यू वेकअप. मग आता लवकरसाठी आपण शब्द वापरतो अर्ली. डू यू वेकअप अर्ली. आणि सकाळी तर इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग. बघा, डू यू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे तू सकाळी लवकर उठतो का? किंवा तू सकाळी लवकर उठते का असं जरी विचारायचं असलं तरी असंच येणार आहे. डू यू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग असं. आणि आता नेक्स्ट जर नकारार्थी हेच विचारायचं असलं, तू सकाळी लवकर उठत नाही का असं जर विचारायचं असलं तर आता तुम्हाला लगेच समजेल की फक्त आपल्याला डू नंतर नॉट लावलं की आपलं निगेटिव्ह नकारार्थी वाक्य तयार झालं. म्हणजेच आपण कसं करणार? डोंट. नंतर हे सेम येणार आहे.
पण स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. आपल्याला इथे वरती दिलेलं आहे म्हणून आपण लगेच बनवू शकू, तर तसं नाही. आपल्याला हे स्ट्रक्चर याचं कसं असते ते लक्षात ठेवावं लागेल. त्यानुसारच तुम्हाला मग नंतर हे प्रश्न नकारार्थी बनवता येईल. सब्जेक्ट घेतला, त्यानंतर आपल्याला क्रियापद घ्यायचं असते. क्रियापद त्याच्या बेस फॉर्ममध्ये, ते आपण घेतलं वेकअप. त्यानंतर राहिलेले शब्द आपण घेतले लवकरसाठी अर्ली आणि सकाळ तर इन द मॉर्निंग. आता इथे वरती आपण पॉझिटिव्ह प्रश्न बनवलेला असल्यामुळे तुम्हाला हे सोपं वाटेल की फक्त इथे डोंट लावलं की बाकीचं सेंटेन्स तसं लिहायचं असते, पण तसं नाही. तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल, कारण आपण असे सेंटेन्स एकाखाली एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह घेतलेला आहे. तर बघा, तू सकाळी लवकर उठत नाही का, असं जर तुम्हाला इंग्रजीतून विचारायचं असेल तर डोंट यू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग असं तुम्ही विचारू शकता. आता इथे बघा, नेक्स्ट काय आहे, तू आंबा खातोस का. एखादं लहान मुलं आपल्याकडे आलं, मग आता सीझन सुरू आहे, मग आपण त्याला तू आंबा खातोस का असं लगेच विचारतो त्याला. मग आता हे इंग्रजीतून कसं विचारणार, तू करता आहे म्हणजेच यूसाठी माहिती झालं आहे तुम्हाला. डू हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो, म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशी होणार आहे, डू. त्यानंतर काय घ्यायचं असतं, करता. करता कोणता आहे, तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो. डू यू. नंतर क्रियापद घ्यायचं खाणे, त्यासाठी ईट हा शब्द वापरतो. तो V1 फॉर्ममध्ये, पहिल्या फॉर्ममध्ये, बेस फॉर्ममध्येच घ्यायचा आहे, म्हणजे ईट. डू यू ईट. आणि आंबा, ए मँगो. तू आंबा खातोस का, डू यू ईट ए मँगो. आता मँगोऐवजी तुम्ही इथलं दुसरं कोणतंही फ्रूट घेऊ शकता. आंबाऐवजी केळी, कलिंगड असं काही पण दुसरं वापरू शकता आणि इथे तुम्ही चेंज करू शकता, म्हणजे तुमचा प्रश्न तयार होईल. डू यू ईट अ बनाना, डू यू ईट अ मँगो, अशा प्रकारे. त्यानंतर तो जर नाही म्हटलं की नाही मी आंबा खात नाही, मग आपण लगेच तू आंबा खात नाहीस का. आता हा प्रश्न कसा विचारणार, सर्वात आधी या डू वापरायचं का डस, ते कसं ठरणार. सब्जेक्ट बघायचा, करता बघायचा. करता तू आहे, तूसाठी आपण यू वापरतो इंग्रजीमध्ये, आणि यूसाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो, म्हणून याची सुरुवात डूने होणार आहे. पण नकारार्थी वाक्य असल्यामुळे आपण घेणार आहोत डू नॉट, म्हणजेच त्याचं संक्षिप्त रूप आपण घेणार आहोत डोंट. त्यानंतर घ्यायचा असतो करता. करता आहे तू, मग तूसाठी आपण काय वापरतो, यू. डोंट यू. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापद खाणे, त्यासाठी आपण ईट वापरतो. तो आपल्याला त्याच्या बेस फॉर्ममध्ये, पहिल्या फॉर्ममध्येच घ्यायचा आहे. डोंट यू ईट. नंतर ऑब्जेक्ट ए मँगो. अशा प्रकारे डोंट यू ईट ए मँगो म्हणजे तू आंबा खात नाहीस का. तुम्ही असं विचारू शकता, डोंट यू ईट ए मँगो इंग्रजीमध्ये असं विचारू शकता. नेक्स्ट बघा, आता तिला स्वयंपाक करायला आवडते का. हा प्रश्नसुद्धा विचारत असतो आपण बऱ्याच वेळेला. तिला स्वयंपाक करायला आवडते का, तिला हे करायला आवडते का, तिला ते करायला आवडते का. मग इथे आपण घेतलं आहे तिला स्वयंपाक, म्हणजे स्वयंपाकाऐवजी तुम्ही कोणतंही घेऊ शकता की तिला ते करायला आवडते का. मी इथे स्वयंपाक घेतला आहे, तिला स्वयंपाक करायला आवडते का. आता इथे सब्जेक्ट बघायचा, म्हणजे डूने सुरू करायचं का डजने प्रश्नाची सुरुवात, ते बघण्यासाठी आधी करता बघायचा. करता आहे तिला, तिलासाठी आपण शी वापरतो इंग्रजीमध्ये. मग शीसाठी आपण डू वापरतो का डज, तर डज वापरतो, म्हणून या प्रश्नाची सुरुवात डजने होईल, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत डज. सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर आपल्याला करता घ्यायचा असतो. करता आहे तिला, तिलासाठी आपण शी वापरतो, डज शी. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापद. क्रियापद कोणतं आहे, तिला स्वयंपाक करायला आवडते का. क्रियापद आहे आवडणे, स्वयंपाक करायला आवडणे. आवडणेसाठी आपण लाईक हा शब्द वापरतो, डज सी लाईक. आणि इथे स्वयंपाक करणे, त्यासाठी आपण वापरतो टू कुक, डज सी लाईक टू कुक, म्हणजे तिला स्वयंपाक करायला आवडते का. आता हेच जर नकारार्थी प्रश्न विचारायचा असला, तिला स्वयंपाक करायला आवडत नाही का, मग आपण कसं करणार. आपल्याला आता माहिती झालेलं आहे की तिला म्हणजे शी हा करता असल्यामुळे आपण डजचा वापर करणार आहोत.
मग नकारार्थी असल्यामुळे डज नॉट घ्यावं लागेल सुरुवातीला. त्याचं आपण संक्षिप्त रूप घेऊ. त्याचं संक्षिप्त रूप होते डझंट. हे घेतल्यानंतर आपल्याला कर्ता घ्यायचा असतो. कर्ता आहे तिला. तिलासाठी आपण इंग्रजीत शी वापरतो. डझंट शी. नंतर क्रियापद लाईक. डझंट शी लाईक टू कुक. नंतर क्वेश्चन मार्क, म्हणजे तिला स्वयंपाक करायला आवडत नाही का? डझंट शी लाईक टू कुक. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्तमान काळातील, साध्या वर्तमान काळातील हो किंवा नाही स्वरूपाचे होकारार्थी आणि नकारार्थी प्रश्न इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कसे करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत. आणि मी जास्तीत जास्त इथे सेंटेन्सेस घेतले आहेत, कारण जेवढं आपण जास्तीत जास्त सेंटेन्स घेऊ किंवा शिकू तेवढी आपली जास्तीत जास्त प्रॅक्टिस होत जाईल. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.